G20 सम्मेलन की प्रारंभिक C20 कॉन्फ्रेंस नागपुर में होगी। 20 से 22 मार्च के दौरान G20 समूह में शामिल देश के 250 से अधिक प्रतिनिधि नागपुर में होंगे। नागपुर में होने वाली बैठक के दौरान सामान्य नागरिक भी अपनी सूचनाएं दे सकते हैं। शुक्रवार को इस आयोजन को लेकर ली गई प्रेस कॉन्फ्रेंस से विस्तार से जानकारी दी गई। इस सम्मेलन में सचिवालय की जिम्मेदारी रामभाऊ महालगी प्रबोधनी को दी गई है। भारत में होने वाली G20 बैठक के अंतर्गत देश भर के 14 शहरों में 11 अलग अलग एंगेजमेंट ग्रुप की बैठक होंगी। इन्हीं ग्रुप में C20 एक ग्रुप है। नागपुर में C20 यानी सिविक सोसाइटी की बैठक होगी। इस आयोजन के कामकाज के समन्वय की जिम्मेदारी रामभाऊ महालगी प्रबोधनी केंद्र को दी गई है, जिसके उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे ने बताया कि इस बैठक में 250 के लगभग आसपास प्रतिनिधि आएंगे, जिसके साथ G20 सम्मेलन की अध्यक्ष धर्मगुरु माता अमृतानंदमयी मौजूद रहेगी। इसके अलावा नोबेल पुरस्कार विजेता कैलाश सत्यार्थी और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सत्र में मौजूद रहेंगे। सहस्त्रबुद्धे ने बताया कि नागपुर और विदर्भ के नागरिक सम्मेलन की अध्यक्षता से चर्चा कर पर्यावरण, जल प्रदूषण जैसे सामाजिक विषयों पर अपने सुझाव भी दे सकते हैं। उन्होंने बताया कि G20 के करीब 11 एंगेजमेंट ग्रुप है, जिसमें C20 एक है। इसका उद्देश्य सिविल सोसाइटी, NGO, डेवलपमेंट सेक्टर के नजरिए को G20 के राष्ट्रीय अध्यक्षों तक पहुंचाना होता है। C20 इंडिया ने 14 विषय चुने हैं। इन विषय पर अलग अलग सत्रों में चर्चा होगी। C20 में कुल 14 ग्रुप बनाए गए हैं, जिनमें शिक्षा, स्वास्थ्य, तकनीकी, पर्यावरण, सेवा, लोकतंत्र, मानवाधिकार जैसे विषय शामिल किए गए हैं। आपण सगळेजण जाणता की देशामध्ये G20 या संबंधामध्ये विविध परिषदा सुरू आहेत। आपण आता बोलत असतानाच G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे। परंतु G20 ची परिषद याचा अर्थ वर्षभर चालणाऱ्या विविध परिषदांचा संयुक्त कार्यक्रम असं त्याचं स्वरूप आहे। आणि G20 हा केवळ सरकारी उपक्रम नाही आहे, तर त्याच्यामध्ये समाजाच्या सर्व घटकांना आणि त्यांचा आवाज वैश्विक स्तरावर घेऊन जाण्याकरता व्यवस्था आहे, त्या पद्धतीची रचना आहे। आणि त्यामुळे लेबर 20, विमेन 20, यूथ 20, सायन्स 20, तशाच प्रकारे सिव्हिल सोसायटी 20 किंवा स्वयंसेवी संस्था 20 असाही एक उपक्रम G20चाच भाग या नात्याने गेली अनेक वर्ष सुरू आहे। याच्या आधीची C20 ची परिषदही इंडोनेशियात बालीमध्ये झाली होती आणि पुढची C20 ची परिषद पुढच्या वर्षी ब्राझीलमध्ये होणार आहे। यावर्षी भारताकडे याचं यजमानपद असल्यामुळे भारतामध्येही सिव्हिल सोसायटी 20 G20च्या अंतर्गत होणारी जी कार्यक्रमांची मालिका आहे, त्याची प्रारंभिक कॉन्फरन्स, त्याचं सुरुवातीचं अधिवेशन, ज्याला इन्सेप्शन मीटिंग म्हणतात, अशी बैठक किंवा असं अधिवेशन हे 20, 21 आणि 22 मार्चला नागपूर शहरामध्ये होणार आहे। या C20च्या अध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ आध्यात्मिक आणि सामाजिक नेत्या माता अमृतानंदमयी देवी यांच्याकडे आहे। त्याच्याबरोबरीने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातले आणखी एक ज्येष्ठ असे श्री M गुरुजी यांचाही यामध्ये सहभाग आहे। विवेकानंद केंद्र आणि त्यांच्या निवेदिता भिडे यांचाही सहभाग आहे आणि रामभाऊ महालगी प्रबोधिनीकडे या सगळ्या उपक्रमाची कार्यवाहक पदाची किंवा सेक्रेटरिएट स्वरूपाची जबाबदारी दिलेली आहे। त्या दृष्टीने 20, 21 आणि 22 हे 3 दिवस नागपूर शहरात जवळजवळ 200-250 प्रतिनिधी येणार आहेत। त्यातले 50-60 प्रतिनिधी हे G20 आणि अन्य देशांमधून येणारे असतील, विदेशातून येणारे पाहुणे असतील, देशातूनही काम करणारी जी लोक आहेत विविध विषयांवरची ती या ठिकाणी येतील। 20 तारखेला संध्याकाळी या उपक्रमाचं उद्घाटन होईल, ज्यामध्ये माता अमृतानंदमयी देवी यांचं मार्गदर्शनपर भाषण होईल आणि रामभाऊ महालगी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर G20चे शेर्पा अमिताभ कांत, युनायटेड नेशन्सचे भारतातले प्रमुख शोम्बी शार्प, अशा अनेक व्यक्तींचा समावेश त्याच्यामध्ये आहे। आणि या उद्घाटन कार्यक्रमानंतर 20 तारीख संध्याकाळपासून 21 संध्याकाळपर्यंत विविध विषयांची चर्चा होईल, ज्यामध्ये नद्यांचं अनुरक्षण, आपल्या पारंपरिक कारिगरी आणि कला कौशल्यांच्या विकासाचा आणि रोजगाराचा संबंध जोडणं, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट म्हणजे जीवनशैलीतून पर्यावरण रक्षण अशा प्रकारचा विषय,
सेवा हे जे एक महत्त्वाचं मूल्य आहे भारतीय समाज जीवनामध्ये, ते मूल्य किंवा जनतांत्रिक रचनेमध्ये जनतांत्रिक देशांना जे डिलिव्हरिंग डेमोक्रेसी या दृष्टीने काम करण्याची गरज आहे, लोकतंत्र कसं यशस्वी होईल याकरता ज्या उपाययोजना, अशा अनेकविध विषयांची चर्चा 20 आणि 21ला होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी आम्ही नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील निमंत्रित केलं आहे. मग आम्ही सांगायचं राहिलं, मुद्दाम आपण याची नोंद घ्यावी. आणि त्यानंतर 22 तारखेला ही सगळी मंडळी नागपूर शहरात एक C20 उद्यान या स्वरूपात एक प्रकल्प आकाराला येतो आहे नागपूर सुधार प्रन्यासाच्या मदतीने. तिथे वृक्षारोपण करतील आणि नंतर पेंच आणि देवलापार या ठिकाणी देवलापारचं गो अनुसंधान केंद्र पाहतील आणि पेंच व्याघ्र अभयारण्याचाही फेरफटका मारतील. आणि 23 तारखेला ज्यांनी अद्याप सेवाग्राम आणि पवनारचं दर्शन घेतलेलं नाही असे काही प्रतिनिधी याही ठिकाणी जाऊन महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या बद्दलची आपली आदरांजली व्यक्त करतील. अशा पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे. नागपूरकरांना आणि विदर्भाच्या लोकांना या सगळ्या विविध विषयांच्या बाबतीतलं आपलं मत जागतिक मंचावर घेऊन जाण्याकरता आम्ही नागपूर व्हॉईस या पद्धतीचे काही कार्यक्रम करतो आहोत. तसं पाणी आणि नदी या विषयात काम करणारे नागपूरमधले जे स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्रित येऊन नागपूरचा या विषयातला दृष्टिकोन काय आहे तो मांडण्याकरता एक निवेदन तयार करावं, जे त्यांनी माता अमृतानंदमयी यांना समारंभपूर्वक सुपूर्द करावं. असं सर्व विषयांच्या बाबतीत, मग तो मानवाधिकारांचा विषय असेल, सेवा विषय असेल, कारिगरी आणि पारंपरिक कलांच्या अनुरक्षणाचा विषय असेल, या विविध विषयांबाबतीत नागपूर आणि विदर्भामध्येही विचार करणारे, काम करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज देखील वैश्विक पटलावर उमटावा यासाठीची रचना देखील या उपक्रमामध्ये अंतर्निहित आहे.